गुड इव्हिनिंग ऑल. जसं आपण NTPC RRBचे काही पाठीमागचे 5 ते 6 लेक्चर पाहिलेत. आपण NTPC RRBसाठी एक PYQ सिरीज सुरू केलेली आहे. आता आपण त्यामध्ये एक नवीन ॲडिशन म्हणजे शेवटची पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण एक म्हणजे रेग्युलर MCQ सोबत आपण बायोस्फिअर रिझर्व आणि नॅशनल पार्क वगैरे पाहिले होते आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये टायगर रिझर्व. आता यामध्ये पूर्ण होल टॉपिकवर म्हणजे जे PYQचे बायोस्फिअर रिझर्व आणि नॅशनल पार्कवर पडलेले आहेत ते आपण पूर्ण पाहतोय. तर पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन काय, द रिजन ऑफ प्लॅनेट अर्थ फेअर लाईफ एक्झिस्ट इज नोन ॲज, म्हणजे प्लॅनेट अर्थवर लाईफ म्हणजे जिकडे जीवन आहे त्याला काय म्हणतात. तर खाली ऑप्शन आहेत. ऑप्शन ए बायोस्फिअर, ऑप्शन बी ॲटमॉस्फिअर, ऑप्शन सी क्रायोस्फिअर आणि ऑप्शन डी आहे हेमिस्फिअर. तर आन्सर काय इझी आहे, जिकडे लाईफ एक्झिस्ट करते त्याला बायोस्फिअर असं म्हणतात, बायोस्फिअर. आता हे लक्षात घ्यायचं, आजचे जे MCQ आहेत त्यातून स्ट्रेट म्हणजे 5 तारखेपासून जे एक्झाम सुरू होणार आहे त्या एक्झामला स्ट्रेट फॉरवर्ड 2 MCQ कन्फर्म आहेत. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन ए बायोस्फिअर. पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टायगर रिझर्व. ऑप्शन ए जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, ऑप्शन बी गिर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, ऑप्शन सी केदारनाथ वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, ऑप्शन डी ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. तर या चारपैकी कुठलं टायगर रिझर्व आहे. तर जसं आपण PYQ मध्ये अगोदरच्या पण पाहिलेले, तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे टायगर रिझर्व आहे. आता जिम कॉर्बेट नॅशनल पार्कची सुरुवात म्हणजे इंडियाचं हे फर्स्ट नॅशनल पार्क आहे. त्याची कधी इस्टॅब्लिश केलं तर 1936 मध्ये, काय ॲज अ हेली नॅशनल पार्क. नंतर त्याचंच नाव 1954 मध्ये चेंज केलं. 1954 मध्ये काय चेंज केलं तर रामगंगा नॅशनल पार्क म्हणून. नंतर परत 1955 ला परत त्याचं नाव जिम कॉर्बेट असं केलं, जिम कॉर्बेट. टिल डेट नाव काय जिम कॉर्बेट. तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कुठल्या स्टेटमध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे, उत्तराखंडमध्ये. आता उत्तराखंडचे सगळे नॅशनल पार्क पाहू. उत्तराखंडमध्ये नॅशनल पार्क कुठले कुठले आहेत तर हे आहे उत्तराखंड स्टेट. उत्तराखंडमध्ये टोटल 6 नॅशनल पार्क आहेत. एक आहे गंगोत्री, दुसरं गोविंद, तिसरं जिम कॉर्बेट, चौथं नंदादेवी, 5वं राजाजी आणि 6वं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. तर हे 6 नॅशनल पार्क कुठे आहेत तर उत्तराखंडमध्ये आहेत. उत्तराखंड आताच काय होतं जिम कॉर्बेट काय तर नॅशनल पार्क अँड टायगर रिझर्व बोथ हे. आणि यामध्ये नंदादेवी नावाचं एक बायोस्फिअर रिझर्व पण आहे. पुढं आहे MCQ, त्यामध्ये आपण सगळे बायोस्फिअर रिझर्व पण पाहणार आहेत. तर हे झालं जिम कॉर्बेट. पुढचा, हां गिर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. ऑप्शन बी काय गिरमध्ये काय तर ओनली पॉप्युलेशन ऑफ एशियाटिक लायनची पॉप्युलेशन म्हणजे वर्ल्डमध्ये फक्त एका वाईल्ड लाईफ सँक्च्युरी किंवा गिर हे नॅशनल पार्क पण आहे, म्हणजे एकाच नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये एशियाटिक लायनची पॉप्युलेशन आहे. एशियाटिक लायनचा IUCN स्टेटस काय, एशियाटिक लायन आहे एंडेंजर्ड IUCN स्टेटस, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, IUCNचा फुल फॉर्म. पुढचा MCQ काय, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क इज लोकेटेड इन. आत्ताच पाहिलं आपण जिम कॉर्बेट कुठे आहे तर उत्तराखंड या स्टेटमध्ये जिम कॉर्बेट आहे. आता तोच MCQ हा कधी आलता 29/12/2020च्या इव्हिनिंगच्या शिफ्टला, आणि वरचा काय टायगर रिझर्व होतं. हा कधीचा आहे 29/12/2020 मॉर्निंग शिफ्टला. शिफ्ट वाईज MCQ म्हणजे शिफ्ट झाली जर ऑनलाईन अवेलेबल असतील तर MCQ लगेच पाहून घ्यायचे, म्हणजे टाकतात मुलं तर लगेच पाहून घ्यायची MCQ. आता राजस्थानमधले नॅशनल पार्क पाहू. राजस्थानमध्ये डायरेक्ट मॅपवरच पाहू, आपण अगोदर चेक केलेले एकदा. तर राजस्थानमध्ये कुठले आहेत, राजस्थानमध्ये हां इकडे राजस्थान कुठे तर बॉर्डरिंग पाकिस्तान, हे राजस्थान स्टेट. राजस्थानमध्ये कुठले नॅशनल पार्क आहेत तर एक आहे
डेझर्ट, दुसरं केवलादेव घाना, तिसरं मुकुंद्रा हिल्स, चौथं रणथंभोर आणि पाचवं सारिस्का. हे 5 नॅशनल पार्क कुठे आहेत तर राजस्थानमध्ये. आता यामध्ये टायगर रिझर्व कुठले आहेत राजस्थानमध्ये? राजस्थानमधले टायगर रिझर्व आहे एक आहे केवलादेव घाना, मुकुंद्रा हिल्स, रणथंभोर आणि सारिस्का. हे 4 नॅशनल पार्कपैकी 4 टायगर रिझर्व पण आहेत. हे म्हणजे नॅशनल पार्क प्लस टायगर रिझर्व हे 4 लक्षात ठेवा. पुढची स्टेट कुठली? उत्तराखंडचे पाहिलेत गुजरात. गुजरातमध्ये कुठले आहेत? गुजरातमध्ये कुठले नॅशनल पार्क आहेत? गुजरात. गुजरात स्टेटमध्ये कुठले आहेत तर गुजरातमध्ये टोटल 4 आहेत. 4 कुठले? एक आहे ब्लॅक बक, त्यालाच काय म्हणतात वेलावदार. दुसरं आहे गिर, आता आपण पाहिलं होतं गिर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. गिर वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज काय तर एशियाटिक लायनची पॉप्युलेशन कुठे? फक्त गिरमध्ये, फक्त गिर नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये. मरीनलाच काय म्हणतात? गल्फ ऑफ कच्छ मरीन नॅशनल पार्क. तिसरं ब्लॅक बक, गिर, मरीन आणि वंसदा. हे 4 नॅशनल पार्क आहेत कुठं? गुजरातमध्ये. गुजरात. पुढचा ऑप्शन काय? पुढचा आहे कर्नाटका. कर्नाटकामध्ये कुठले आहेत तर कर्नाटका स्टेट. कर्नाटका हे कर्नाटकाचे कुठले आहेत तर हे 5 कर्नाटकामध्ये कुठले आहेत? पहिले दांडेली अंशी किंवा दांडेली अंशी, दुसरे बांदीपूर, तिसरं बानेरघट्टा, चौथं कुद्रेमुख आणि पाचवं काय नागरहोल. हे 5 नॅशनल पार्क कुठे आहेत तर कर्नाटकामध्ये. टोटल 5 लक्षात ठेवायचे. हे 5 नॅशनल पार्क कर्नाटकामध्ये कुठले? दांडेली अंशी किंवा अंशी नॅशनल पार्क, दुसरं बांदीपूर नॅशनल पार्क, तिसरं बानेरघट्टा, चौथं कुद्रेमुख आणि पाचवं काय नागरहोल. हे 5. पुढचं एक सेकंड. हे झाले 4 ऑप्शनचे. जिम कॉर्बेट क्वेश्चन काय होता? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कुठं लोकेटेड आहे तर उत्तराखंडमध्ये. उत्तराखंड. पुढचा क्वेश्चन. आजचं लेक्चर काही नाही पाहिलं तरी आजचं लेक्चर कन्फर्म पाहून घ्या पूर्ण. यामधले 2 MCQ कन्फर्म आहेत, आपण पूर्ण कव्हर करतोय. नॅशनल पार्क आणि बायोस्फिअर रिझर्व यावर 2 MCQ आहेत कन्फर्म. तर विच ऑफ द फॉलोइंग इज सिच्युएटेड इन जम्मू अँड काश्मीर? जम्मू आणि काश्मीरमध्ये खालीलपैकी कुठलं नॅशनल पार्क सिच्युएटेड आहे? तर ऑप्शन ए आहे दचिगम नॅशनल पार्क, ऑप्शन बी आहे पाखल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, ऑप्शन सी आहे बालफाक्रम नॅशनल पार्क आणि ऑप्शन डी आहे जलदापारा नॅशनल पार्क. यापैकी कुठले? तर जम्मू काश्मीरमध्ये कुठले? यातला आन्सर आहे दाचिगम नॅशनल पार्क हे जम्मू काश्मीरमध्ये सिच्युएटेड आहे. तर चला जम्मू काश्मीरमधले नॅशनल पार्क पाहून घेऊ आपण. जम्मू काश्मीर इंडियाचा क्राऊन. तर हे 4 नॅशनल पार्क आहेत जम्मू काश्मीरचे. कुठलं? एक आहे दाचिगम, दुसरं किश्तवार, तिसरं काझीनाग आणि चौथं सिटी फॉरेस्ट. सिटी फॉरेस्टलाच काय म्हणतात? सलीम अली नॅशनल पार्क. सलीम अली कोण होते? सलीम अली हे ऑर्निथोलॉजिस्ट आहेत. सलीम अली ऑर्निथोलॉजिस्ट आहेत. पुढचं सलीम अलींच्या नावाने गोव्यामध्ये पण एक वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. आणि अजून एक आहे ती केरळमध्ये. सलीम अली खूप ग्रेट असे ऑर्निथोलॉजिस्ट होऊन गेलेत. लक्षात ठेवायचे, क्वेश्चन येतो कधी कधी एन्व्हायरमेंटचा. तर सलीम अली हे कोण होते? त्यांचं प्रोफेशन काय तर ऑर्निथोलॉजिस्ट. म्हणजे पक्षी वगैरे कीटक वगैरे जे ऑब्झर्व करतात कीटकांना त्यांना ऑर्निथोलॉजिस्ट असं म्हणतात. पुढचं काय? दाचिगम. पाखल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. पाखल कुठे तर वारंगलमध्ये. जलदापारा नॅशनल पार्क. जलदापारा कुठे? जलदापारा आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. नंतर बालफाक्रम नॅशनल पार्क. बालफाक्रम कुठे तर मेघालयामध्ये. चला मेघालयाचा आणि वेस्ट बेंगॉलच्या एकदा नॅशनल पार्क पाहून घेऊ आपण. मेघालय आणि वेस्ट बेंगॉल. मेघालय कुठे तर नॉर्थ ईस्टमध्ये. बांगलादेशला बॉर्डरिंग स्टेट आहे. कोणती? मेघालया. तर हे झालं मेघालया. इथं मेघालयामध्ये कुठले 2 नॅशनल पार्क आहेत. एक आहे बालफाक्रम आणि दुसरं नोकरेक. हे 2 नॅशनल पार्क. याच्याबरोबर मेघालयाच्या फेमस हिल्स आहेत 3 फेमस हिल्स सांगितलेल्या आहेत. कुठल्या? गारो, खासी आणि जैंतिया.
जैंतिया या 3 फेमस हिल्स आहेत कुठल्या मेघालयाच्या. नोकरेक, नोकरेक काय हे नॅशनल पार्क प्लस बायोस्फिअर रिझर्व पण आहे, लक्षात ठेवायचं आहे. नोकरेक बायोस्फिअर रिझर्व ते मॅन आणि नॉर्थ ईस्टचं एक नॅशनल पार्क आहे जे युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व या प्रोग्राममध्ये इन्क्लुडेड आहे. ते कुठले तर नोकरेक बायोस्फिअर रिझर्व. पुढचा क्वेश्चन बालफक्रम जलदापारा झालं. वेस्ट बेंगॉलचे एकदा पाहून घेऊ. वेस्ट बेंगॉलमध्ये कुठले आहेत? वेस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉल हे वेस्ट बेंगॉलचे 6 आहेत टोटल. हे वेस्ट बेंगॉल बॉर्डरिंग काय तर बांगलादेश. आणि वेस्ट बेंगॉल इज द ओनली स्टेट विच इज बॉर्डरिंग सिक्कीम. सिक्कीमला इंडियाची एकमेव स्टेट बॉर्डर करणारी कुठली आहे तर वेस्ट बेंगॉल. मॅपिंगच्या क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन एक असतो. सिक्कीमला इंडियाची एकच स्टेट आहे जी बॉर्डर करते, कुठली तर पश्चिम बंगाल. कुठं तर इथं. इथं काय इथं तर हां वेस्ट बेंगॉलचे नॅशनल पार्क 6. कुठलं? एक बक्सा, दुसरं गोरुमारा, तिसरं जलदापारा, चौथं नेवरा व्हॅली, 5वं सिंगालीला आणि 6वं सुंदरबन्स. हे सुंदरबन्स काय एक मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे, मँग्रोव्ह फॉरेस्ट. आणि इथं काय इथं आपले बेंगॉल टायगर, बेंगॉल टायगर आपला जो पिवळा वाघ आहे ना ज्याला बेंगॉल टायगर म्हणतात ते कुठं सुंदरबन्समध्ये. आणि सुंदरबन्स काय सुंदरबन्स म्हणजे बांगलादेश आणि इंडियाचं सुंदरबन्स मिळून वर्ल्डचं सगळ्यात मोठं मँग्रोव्ह फॉरेस्ट कुठे तर सुंदरबन्समध्ये. आणि इंडियाचं सगळ्यात जास्त मँग्रोव्ह फॉरेस्टचा एरिया कुठे आहे असा क्वेश्चन आला तर कुठे तर गुजरातमध्ये. हे गुजरात. या गुजरातमध्ये काय तर इंडियाचं सगळ्यात जास्त म्हणजे एरिया वाईज एरियानं सगळ्यात जास्त मँग्रोव्ह फॉरेस्ट कुठे तर गुजरातमध्ये. सुंदरबन्समध्ये का नाही तर सुंदरबन्सचा फक्त 30% पार्ट आपल्याकडे 30% आणि 70% पार्ट कोणाकडे तर बांगलादेशकडं. त्यामुळं आपलं सुंदरबन्स कमी आहे म्हणजे मँग्रोव्ह फॉरेस्टचा एरिया तर सुंदरबन्सपेक्षा गुजरातचा जास्त आहे. मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे काय पहिली गोष्ट. पुढं आहेत क्वेश्चन एकदा मँग्रोव्ह फॉरेस्टचं बघा, पुढं आल्यानंतर सांगू. जलदापारा म्हणजे वेस्ट बेंगॉलचे पण पाहिले आपण, नंतर मेघालयाचे पाहिले आणि काश्मीरचे तिन्ही पाहिले. पुढचा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन काय वेअर इज पाखल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी लोकेटेड. पाखल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कुठं लोकेटेड आहे. ऑप्शन ए आहे लखीमपूर, ऑप्शन बी आहे चांदोली, ऑप्शन सी आहे सेवनी, ऑप्शन डी आहे वारंगल. आता वाईल्ड लाईफ सँक्च्युरी टोटल आहेत 573 573. या कोणालाच लक्षात राहत नाहीत 573चे 573 म्हणजे एवढा रट्टा मारणारं अजून तरी पाहिलं नाही कुणी. तर 573 पैकी काही इम्पॉर्टंट आहेत त्या लक्षात ठेवायच्या. आता हा PYQ आहे पाखल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी त्यामुळं हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे कुठे आहे वारंगल. वारंगल कुठं तेलंगणा. तेलंगणाच्या वारंगलमध्ये काय तर पाखल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. तर आता तेलंगणामध्ये कुठले नॅशनल पार्क आहेत. तेलंगणामध्ये एक टायगर रिझर्व आहे त्याचं नाव आहे कावल टायगर रिझर्व. लक्षात ठेवायचे कावल टायगर रिझर्व. आणि अमराबाद पण अमराबाद टायगर रिझर्व 2 टायगर रिझर्व. कुठलं एक कावल आणि दुसरं अमराबाद. आता तेलंगणाचे काय पाहिजे आपल्याला नॅशनल पार्क. तेलंगणाचे कुठले नॅशनल पार्क तेलंगणामध्ये हां महावीर हरिणा वनस्थली. एक आहे महावीर हरिणा वनस्थली, दुसरं आहे कासू ब्रह्मानंद रेड्डी हे दुसरं, आणि मृगावनी. हे 3 नॅशनल पार्क कुठे आहेत तेलंगणामध्ये. तेलंगणाचे 3 म्हणजे तेलंगणा कधी सेपरेट झालं तर 2014 मध्ये 2014 वर्षी तेलंगणा सेपरेट झाले. कोणापासून आंध्र प्रदेशमध्ये. आता आंध्र प्रदेशचे पण दिलेत खाली ते पण पाहून घ्या एकदा. तर आंध्र प्रदेशमध्ये कुठले आहेत एक आहे पापीकोंडा, दुसरे आहे राजीव गांधी त्यालाच काय म्हणतात रामेश्वरम, तिसरं काय श्री व्यंकटेश्वरा. हे 3 नॅशनल पार्क कुठे आहेत तर आंध्र प्रदेशमध्ये. लक्षात ठेवायची इन्फॉर्मेशन खूप जास्त होते तरी लक्षात ठेवा. यातले 2 MCQ कन्फर्म आहेत. एक्झामला 2 MCQ विचारणार म्हणजे विचारणार शुअर शॉट. पुढचा काय इन विच स्टेट इज द भद्रा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी लोकेटेड. आता आपल्याला भद्रा नॅशनल पार्क माहिती आहे. भद्रा नॅशनल पार्क माहिती आहे. आता भद्रा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी पाठ करण्यापर्यंत कोण जाणार नाही. तर भद्रा नॅशनल पार्क माहिती आहे. आता मग त्याचा गेस कुठे हे कुठे कर्नाटकमध्ये. मग ऑब्विसली भद्रा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कुठं असणार आहे तर कर्नाटकमध्ये. ऑप्शन बी कर्नाटक. ऑप्शन काय होते पंजाब, कर्नाटक, केरला आणि बिहार हे 4 ऑप्शन होते. अजून एक लक्षात ठेवायचे हे पंजाब आहे ना, पंजाबमध्ये इंडियाची एकमेव स्टेट आहे पंजाब जिकडे एकही नॅशनल पार्क नाही.
नो नॅशनल पार्क, म्हणजे जर क्वेश्चन आला खालीलपैकी कुठल्या स्टेटमध्ये एकही नॅशनल पार्क नाही, 28 स्टेटपैकी फक्त एक स्टेट कुठली, तर पंजाब. पंजाबमध्ये एकही नॅशनल पार्क नाही. पंजाबमध्ये एक पण नाही. कर्नाटकाचे पाहिजे एकदा. आता कर्नाटकामध्ये आता अगोदरचं कुठलं होतं, भद्रा वाईल्ड लाईफ सँक्चुरी. भद्रामुळं याचा आन्सर आहे भद्रा वाईल्ड लाईफ सँक्चुरी कुठे, तर कर्नाटकामध्ये. कर्नाटकाचे नॅशनल पार्क एकदा पाहून घेऊ. कर्नाटका कुठे, तर वेस्टर्न पार्टमध्ये आपल्या इंडियाच्या. ह्याला कर्नाटकामध्ये कुठले, तर दांडेली अंशी, दुसरं काय बांदीपूर, तिसरं बनेरघट्टा, चौथं कुद्रेमुख आणि पाचवं नागरहोल. हे 5 काय झाले नॅशनल पार्क. आणि भद्रा होतं ते काय टायगर रिझर्व. काय भद्रा टायगर रिझर्व, सॉरी भद्रा काय टायगर रिझर्व आहे. कुठे, कर्नाटकामध्ये भद्रा टायगर रिझर्व. म्हणजे आपण 573 वाईल्ड लाईफ सँक्चुरी नाही लक्षात ठेवू शकत, पण जे 58 आपले टायगर रिझर्व आहेत तेवढे तर लक्षात ठेवू शकतो. त्यामध्ये भद्रा टायगर रिझर्व ते कुठे, कर्नाटकामध्ये. आणि नॅशनल पार्क कुठलेत, अंशी, नंतर बांदीपूर, नंतर बानेरघट्टा, नंतर चौथं कुद्रेमुख आणि पाचवं नागरहोल. हे 5 नॅशनल पार्क आहेत, लक्षात ठेवायचे. परत कर्नाटकासोबतच काय होता पुढचा ऑप्शन, केरळचं पण एकदा पाहून घेऊ. केरळचं काय, तर शोला, जिथं शोला येईल, शोला हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे. शोलावरून ॲटलिस्ट 3 तरी तुमचे ऑप्शनमध्ये निघतील. शोला कुठे, तर जिकडं शोला आलं ते केरळ. मग पहिलं काय अनाईमुडी शोला, दुसरं एरावी कुलम, तिसरं मथिकेट्टन शोला, चौथं पंबदम शोला, पाचवं पेरियार आणि 6वं सायलेंट व्हॅली. हे 6 नॅशनल पार्क आहेत कुठं, केरळमध्ये. केरळचे 3 लेक आहेत फेमस. कुठले, एक आहे अष्टमुडी, एक आहे षष्टमकोटा आणि तिसरा वेंबनाड लेक. हे 3 लेक पण केरळचे लक्षात ठेवायचे. लेक्समध्ये विचारू शकतात हे 3 लेक कुठे आहेत, तर वेंबनाड लेक हा इंडियाचा सगळ्यात लॉंगेस्ट फ्रेश वॉटर लेक आहे, वेंबनाड लेक. आता याच्यामध्येच काय टायगर रिझर्व, 2 टायगर रिझर्व आहेत केरळमध्ये. दुसरे 2 टायगर रिझर्व कुठले आहेत, एक आहे आपलं याच्यामधलंच घ्यायचं, कुठलं पेरियार टायगर रिझर्व, आणि दुसरं कुठलं आहे तर परम्बिकुलम. हे 2 टायगर रिझर्व कुठे आहेत, पेरियार आणि परम्बिकुलम, तर 2 आहेत केरळमध्ये. पुढचा काय बिहारमध्ये काय वाल्मिकी नॅशनल पार्क. हे बिहारचं नॅशनल पार्क आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॅशनल पार्क इन इंडिया. खालीलपैकी कुठलं नॅशनल पार्क नाहीये. एक आहे ए शंदूर नॅशनल पार्क, ऑप्शन बी आहे बालफाक्रम नॅशनल पार्क, ऑप्शन सी आहे अंशी नॅशनल पार्क आणि ऑप्शन डी आहे दाचिगम नॅशनल पार्क. काय विचारले, तर नॅशनल पार्क नाही. कुठले, तर नॅशनल पार्क नाही तर शंदूर. शंदूर नॅशनल पार्क नाहीये. आता बालफाक्रम कुठे, बालफाक्रम पाहिले आताच आपण जस्ट 5 मिनिट अगोदर मेघालयामध्ये. दाचिगम कुठे, दाचिगम पण आताच पाहिले JNK. आणि अंशी नॅशनल पार्क कुठे, अंशी नॅशनल पार्क आहे आत्ताच कर्नाटकामध्ये, दांडेली अंशी आपण ज्याला म्हणलो होतो. हे 3 आहेत. आणि नाही तर कुठलं, तर शंदूर नॅशनल पार्क नाहीये. पुढचा सारिस्का नॅशनल पार्क इज लोकेटेड इन. सारिस्का नॅशनल पार्क पहिलाच क्वेश्चन का दुसऱ्या क्वेश्चनला आपण पाहिलं होतं, सगळे राजस्थानचे नॅशनल पार्क. तर सारिस्का कुठे, राजस्थानमध्ये सारिस्का नॅशनल पार्क. आणि सारिस्का काय टायगर रिझर्व पण आहे. सारिस्का नॅशनल पार्क प्लस टायगर रिझर्व दोन्ही आहे. परत काय उत्तराखंडमध्ये पाहिलेत का आपण, उत्तराखंडचे एकदा पाहून घेऊ. कर्नाटकाचे आत्ताच पाहिलेत, सिक्कीमचं पण पाहू एकदा. राजस्थानचं परत एकदा ओपन करतोय. लक्षात ठेवा आजच्या लेक्चरवर 2 MCQ आहेत, म्हणून आपण परत रिपिटेशन होतंय, पण परत एकदा पाहू. चला, राजस्थानमध्ये कुठले, पहिलं डेझर्ट नॅशनल पार्क, काय डेझर्ट, दुसरं केवलादेव घाना, तिसरं मुकुंद्रा हिल्स, चौथं रणथंबोर आणि 5वं काय सारिस्का, जो की आताचा क्वेश्चन होता नॅशनल पार्क. सारिस्का नॅशनल पार्क कुठे, तर राजस्थान मध्ये आहे. काय सारिस्का नॅशनल पार्क. सारिस्का टायगर रिझर्व पण आहे. काय अजून काय पाहत होतो आपण, सिक्कीम एक ऑप्शन होता ना. सिक्कीममध्ये कुठले,
तर कांचनजोंगा. कांचनजोंगा काय आहे? कांचनजोंगा ही युनेस्कोची एक मिक्स्ड हेरिटेज साईट आहे. मिक्स्ड म्हणजे काय? ज्याचा कल्चरल आणि काय त्याचा कल्चरल आणि नॅचरल सिग्निफिकन्स आहे, दोन्ही सिग्निफिकन्स काय कांचनजोंगाचा. कांचनजोंगा नॅशनल पार्क आणि कांचनजोंगा हे बायोस्फिअर रिझर्व्ह पण आहे. काय? कांचनजोंगा बायोस्फिअर रिझर्व्ह पण आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन काय? सिक्कीमचं झालं. उत्तराखंड. उत्तराखंडचं पाहायचं आहे. उत्तराखंड एकदा बघा. उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये कुठले आहेत? उत्तराखंडमध्ये 6 आहेत. कोणतं? एक झालं गंगोत्री. गंगोत्री जिकडून काय गंगोत्री ग्लेशियरमधून आपण पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये पाहिले काय गंगेचा उगम होतो. नंतर गोविंद पशु विहार. तिसरं काय आहे? जिम कॉर्बेट. चौथं नंदादेवी. 5वं राजाजी आणि 6वं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. हे 6 नॅशनल पार्क कुठे आहेत? तर उत्तराखंडमध्ये. गंगोत्री, गोविंद पशु विहार, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, नंदादेवी नॅशनल पार्क आणि नंदादेवी, राजाजी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. तर यापैकी आताच पाहिलं होतं आपण कुठलं? एक बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. बायोस्फिअर रिझर्व्ह कुठलं आहे? तर नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व्ह. हे कुठे आहे? उत्तराखंडमध्ये. नेक्स्ट पुढचा. उत्तराखंड पाहिलं, राजस्थान पाहिलं, कर्नाटक पण आताच पाहिलं आपण, दांडेली अंशी वगैरे ते. हां, केवलादेव घाना. केवलादेव घाना नॅशनल पार्क इज सिच्युएटेड इन. 1 मिनिट अगोदरच झालंय. आता हा डायरेक्ट यायला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत जे 5-6 सेकंद आहे तुम्ही क्वेश्चन म्हणजे पॉज करायचं, व्हिडिओ लेक्चर पॉज करायचं आणि नंतर आन्सर करून परत एकदा चेक करायचं. आता यात काय दिलं ऑप्शन? केवलादेव घानाचं. एक आहे मिझोराम, दुसरं महाराष्ट्र, तिसरं राजस्थान, चौथं बिहार. तर केवलादेव घाना कुठे? राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये आत्ताच पाहिलंय, राजस्थानमध्ये. पुढचा काय? तर मिझोरामचे. मिझोराममध्ये काय काय? मिझोरामचे पाहून घ्या एकदा. मिझोराम. मिझोराम कुठे? तर एकदम आपण बॉर्डरला, कोणाच्या? बांगलादेश आणि कोणासोबत बॉर्डर शेअर करते मिझोराम? बांगलादेश प्लस म्यानमार. उलटं झालं. इकडं नाही बांगलादेश, बांगलादेश इथं आहे, इकडं म्यानमार आहे. तर मिझोराम. मिझोराममध्ये कुठले आहेत? मिझोराममध्ये 2 आहेत. एक आहे मुरलेन, दुसरे फॉंगपुई. फॉंगपुईलाच काय म्हणतात? ब्लू माउंटेन्स. ब्लू माउंटेन्स जर क्वेश्चन आला, ब्लू माउंटेन्स कुठे आहेत? आपण माउंटेन्सचं एक लेक्चर घेणार आहेत. माउंटेन्स कुठे आहेत? ब्लू माउंटेन्स. तर मिझोराममध्ये. मिझोराममध्ये ब्लू माउंटेन्स आहेत. ब्लू माउंटेन्स. जसं इकडं नोक्रेक म्हणजे जे गारो खासी जयंती या मेघालयामध्ये, तसं ब्लू माउंटेन्स कुठे आहेत? तर मिझोराममध्ये. मुरलेन, कन्फ्यूज व्हायचं नाही. इकडे एक मुरलेम, मोलेम आणि मोलिंग 3 नॅशनल पार्क आहेत. हां, मुरलेन कुठे? मुरलेन आहे मिझोराममध्ये. नंतर मोलिंग कुठे? मोलिंग आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि मोल्लेम. मोल्लेम कुठे? तर इकडं गोव्यामध्ये. हे मोल्लेम. ह्या मोल्लेमलाच काय म्हणतात? भगवान महावीर. भगवान महावीर. महावीर. महावीरांच्या नावानं 2 आहेत. आपण या अगोदर एक पाहिलं होतं. म्हणजे हे मोल्लेम एक झालं. मोल्लेम. मोल्लेमला काय म्हणतात? तर भगवान महावीर. दुसरं इकडं 3 नावं सेम पाहिलेत आपण. 3 कुठले कुठले? हे मोल्लेमचं एक झालं गोव्याचं. परत मुरलेन. मुरलेन कुठे? मिझोराममध्ये. आणि तिसरं मोलिंग. मोलिंग. मोलिंग कुठे? तर मोलिंग आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये. दुसरं कुठलं आहे? तर नामदफा. नामदफामध्ये एक ॲनिमल आढळतो. काय? फ्लाइंग स्क्विरल. फ्लाइंग स्क्विरल. फ्लाइंग स्क्विरल कुठे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये. फ्लाइंग स्क्विरल काय? एक ती उडणारी म्हणजे उड्या मारत जाते. खार आहे. खार काय? कुठं? अरुणाचल प्रदेशमध्ये. परत नागालँड. नागालँडमध्ये एक आहे. नागालँड कुठे? तर अरुणाचल आणि लोकेशन नागालँडची कुठे? अरुणाचल आणि कोणताही खालचं स्टेट? मणिपूर. ह्या 2 स्टेटच्या मध्ये. तर नॅशनल पार्क कुठले नागालँडमध्ये? तर इंटंकी. जरा वेगळं नाव आहे. इंटंकी. INTANKI. इंटंकी नॅशनल पार्क नागालँडमध्ये. आता मणिपूर पण दिले खाली. मणिपूरमध्ये कुठे आहे? तर मणिपूरचं आपण खूप पाहिलं. केबुल लामजाओ आणि शिरुई. केबुल लामजाओ नॅशनल पार्क. केबुल लामजाओ जगातलं पहिलं नॅशनल पार्क आहे. फ्लोएटिंग नॅशनल पार्क. त्याच्यावर आयलँड सारख्या बॉडीज आहेत बायोमासच्या. त्याला काय म्हणतात? फुमडीज. आणि तिथं एक ॲनिमल आढळतो. ॲनिमल कुठला आहे? तर ॲनिमल आहे कोणता? सांघाई डिअर किंवा त्याला काय म्हणतात? डान्सिंग डिअर. केबुल लामजाओ नॅशनल पार्क. तर आणि हा कुठल्या लेकवर आहे? तर लोकतक लेक. लोकतक लेक काय आहे? लोकतक लेक हा नॉर्थ ईस्टचा सगळ्यात मोठा फ्रेश वॉटर लेक आहे. लोकतक लेक.
झाले सगळे. पुढचं मिझोराम झालं, महाराष्ट्राचं पाहू, राजस्थान, बिहारमध्ये वाल्मिकी, राजस्थानचे आपण 2 वेळा रिव्हिजन केलंय. कुठले? सारिस्का, मुकुंद्रा हिल डेझर्ट, परत रणथंबोर, आणि पाचवं काय? पाचवं बघा. तर महाराष्ट्रामध्ये कुठले आहेत? महाराष्ट्रामध्ये हे 6 आहेत. कुठलं? चांदोली, पहिलं चांदोली, परत गुगामल, नंतर नवेगाव, नवेगाव किंवा नागझिरा म्हणतात त्याला, नंतर पेंचलाच काय? जवाहरलाल नेहरू, संजय गांधी त्यालाच बोरीवली नॅशनल पार्क, आणि 6वं काय? ताडोबा आपलं काय? टायगर रिझर्व पण आहे. टायगर रिझर्व कुठले आहेत आपल्याकडं? टायगर रिझर्व झालं एक झालं ताडोबा, बोर, तिसरं मेळघाट, चौथं सह्याद्री. हे 4 लक्षात ठेवा. ताडोबा, नंतर बोर, मेळघाट, नंतर सह्याद्री, आणि नवेगाव, नागझिरा अजून एक, आणि पेंच पण आहे. पेंच टायगर रिझर्व. पेंच कुठे आहे? तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरला. Which biosphere reserve of India has become the 11th such entry from India to be included in the UNESCO's World Network of Biosphere Reserve in 2018? 2018 मध्ये युनेस्कोचं वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व मध्ये एंट्री घेतलेलं बायोस्फिअर रिझर्व कुठलं आहे? तर याचा आन्सर काय? 11th एंट्री, 11वी एंट्री कुठली आहे? तर खांगचेनजोंगा नॅशनल पार्क प्लस बायोस्फिअर रिझर्व सांगितलं होतं. कुठे आहे? तर सिक्कीम मधलं कांचनजोंगा हे 11th एंट्री आहे बायोस्फिअर रिझर्वच्या लिस्टमध्ये. आता बायोस्फिअर रिझर्व आलायच, तर बायोस्फिअर रिझर्व एकदा पाहू. आता पचमरी कुठे आहे? पचमरी हे मध्य प्रदेशमध्ये. नंतर नंदादेवी कुठे आहे? नंदादेवी आता सांगितलं होतं नॅशनल पाहताना, उत्तराखंड. कोल्ड डेझर्ट कुठे आहे? तर हिमाचल प्रदेश. आता बायोस्फिअर रिझर्व एकदा पाहून घ्या. बायोस्फिअर रिझर्व्स विजिबल आहे. चला पहिल्यांदा नॉर्थ ईस्टचे पाहू. नॉर्थ ईस्टला 4 आहेत. 4 कुठले आहेत? एक दिहांग पतकई कुठे आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये. दुसरे दिब्रू सायखोवा कुठे आहे? ते आसाममध्ये. तिसरं मानस कुठे आहे? आसाममध्येच. चौथं नोकरेक. आता काय सांगितलं होतं? 4 नॉर्थ ईस्टच्या 4 म्हणजे 7 सिस्टर आहेत. त्या 4 पैकी एक आहे युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व मध्ये इन्क्लुडेड. आता याच्यामध्ये गोल केलेलं आहे त्याला. आता गोलचा अर्थ काय? तर युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व मध्ये इन्क्लुडेड आहेत हे. तर बघा, बायोस्फिअर रिझर्व इन इंडिया इन्क्लुडेड इन द युनेस्कोज वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व, त्यालाच काय मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व असं म्हटलं जातं. म्हणजे बायोस्फिअर रिझर्व कशासाठी? तर ॲनिमल, प्लांट स्पीशीज आणि हार्मनी दोघांमधली, म्हणजे ह्युमन बिईंग आणि नेचरची हार्मनीचं एक्झाम्पल काय? बायोस्फिअर रिझर्व आहे. तर नोकरेक बायोस्फिअर रिझर्व कुठे? तर आहे काय? युनेस्कोच्या, म्हणजे युनेस्कोचं जे बायोस्फिअर रिझर्वचं लिस्ट काढतं युनेस्को. म्हणजे आता हे 18 आहेत, त्यापैकी 7 कुठे आहेत? आपल्या इंडियानं डिक्लेअर केले 18 पैकी. सॉरी 12 युनेस्कोनं डिक्लेअर केलेत काय? तर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये. आणि इकडं कोणते राहिलेले? 6 हे इंडियाचे स्वतःचे, म्हणजे इंडियानं डिक्लेअर केले स्वतःहून. 6 कुठले राहिले ते लक्षात घ्या. नॉर्थ ईस्टचे 3 काय? दिहांग दिबांग, दुसरं दिब्रू सायखोवा, तिसरं मानस, चौथं ग्रेट रन ऑफ कच्छ, नंतर 5वं शेषाचलम हिल्स, आणि 6वं कोल्ड डेझर्ट. हे 6 लक्षात ठेवायचे. 6 काय नाही आहेत. 6 कशात नाहीत? युनेस्कोचं वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व मध्ये नाहीत. कुठले 6 आहेत? तर ग्रेट रन ऑफ कच्छ गुजरातमधलं नाही, कोल्ड डेझर्ट हिमाचल प्रदेशमधलं नाही, इकडचं फक्त नोकरेक 3 नाही आहेत. दिहांग दिबांग, नंतर दिब्रू सायखोवा, तिसरं मानस, खालचं शेषाचलम हिल्स. हे झाले 6. 2, 3, 5 आणि 1, 6. आता सगळे बायोस्फिअर रिझर्व बघा. बायोस्फिअर रिझर्व कुठं आहेत? नंदादेवी उत्तराखंड, कोल्ड डेझर्ट पाहिलं कुठं? हिमाचल प्रदेश, नंतर कांचनजोंगा सिक्कीम, दिहांग दिबांग तर अरुणाचल प्रदेश, दिब्रू सायखोवा आसाम, नंतर मानस आहे आसाम, नंतर नोकरेक आहे मेघालयामध्ये, सुंदरबन्स
सुंदरबन्स कुठे आहे तर वेस्ट बेंगॉल. नंतर सिमलीपाल, सिमलीपाल नॅशनल पार्क कुठे आहे तर ओडिशा, म्हणजे सिमलीपाल नॅशनल पार्क प्लस बायोस्फिअर रिझर्व्ह प्लस टायगर रिझर्व्ह पण आहे. नंतर पन्ना, पन्ना कुठे आहे मध्य प्रदेश. पचमरी कुठे आहे मध्य प्रदेश. अचानकमार अमरकंटक, अचानकमार अमरकंटक कुठे आहे तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बॉर्डरला आहे. परत शेषाचलम हिल्स कुठे आहे, शेषाचलम हिल्स आहे आंध्र प्रदेशमध्ये. नंतर निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह, निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह कुठे आहे तर जर विचारलं एक बायोस्फिअर रिझर्व्ह किंवा नॅशनल पार्क पण आहे जे 3 स्टेटच्या ट्राय जंक्शनला आहे. ट्राय जंक्शनला कोणत्या कोणत्या स्टेट तर कर्नाटका, केरळा आणि तामिळनाडू या 3 स्टेटच्या ट्राय जंक्शनला आहे. आणि अजून क्वेश्चन आला जर ईस्टर्न आणि वेस्टर्न घाट्स जिथं एकत्र होतात तिथं नॅशनल पार्क किंवा बायोस्फिअरला नाव काय आहे तर निलगिरी. आणि निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह हे इंडियाचं फर्स्ट बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. फर्स्ट बायोस्फिअर रिझर्व्ह ऑफ इंडिया काय निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह. नंतर गल्फ ऑफ मन्नार कुठं तमिळनाडू, हे दिसत नाही जरा, हां हे गल्फ ऑफ मन्नार कुठं तमिळनाडू. अगस्त्यमलाई, अगस्त्यमलाई बायोस्फिअर रिझर्व्ह कुठे तर तमिळनाडू आणि कोणाच्या केरळच्या बॉर्डरला. आणि इकडं हे विसरतात हे 18 नंबर, 18 नंबर कुठे ग्रेट निकोबार बायोस्फिअर रिझर्व्ह, ग्रेट निकोबार बायोस्फिअर रिझर्व्ह. आता त्या दिवशी चॅनल झालते 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री. तर 8 डिग्री चॅनल कोणामध्ये तर 8 डिग्री चॅनल आहे मालदीव्स आणि लक्षद्वीप आयलँड, म्हणजे इंडिया आणि मालदीव्सला 8 डिग्री चॅनल सेपरेट करते. दुसरं काय 9 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल कुठे तर मिनिकॉय आयलँड ऑफ कोणाचं आपलं लक्षद्वीपचं, आणि रेस्ट ऑफ लक्षद्वीपच्या मध्ये काय तर 9 डिग्री चॅनल. आणि 10 डिग्री चॅनल कोणामध्ये अंदमान आयलँडला निकोबार आयलँड पासून सेपरेट करते काय 10 डिग्री चॅनल. तर कुठे तर इथे 10 डिग्री चॅनल, म्हणजे हे वरचे अंदमान आयलँड आणि खालचे निकोबार, हे ग्रेट निकोबार, खालचं सगळ्यात खालचं ग्रेट निकोबार. आणि हे काय लिटल अंदमान, म्हणजे अंदमानचं सगळ्यात शेवटचं लिटल. इकडं साऊथ अंदमानवर काय अंदमान निकोबारची कॅपिटल काय पोर्ट ब्लेअर. नंतर मिडल आणि नॉर्थवर काय तर सॅडल पीक, सॅडल पीक हे सगळ्यात हायेस्ट पीक ऑफ अंदमान अँड निकोबार आयलँडचं कुठे तर नॉर्थ अंदमानला. आणि बॅरन आयलँड ओल्कॅनो, ओनली ॲक्टिव्ह ओल्कॅनो इन इंडियन सबकॉन्टिनेंट कुठे तर याच्या ईस्टला. आणि परत लिटल अंदमान आणि साऊथ अंदमानला एक पॅसेज सेपरेट करतो, त्याचं नाव काय तर डंकन पॅसेज. डंकन पॅसेज, डंकन पॅसेज कुठे तर लिटल आणि साऊथ अंदमान. लिटल अंदमान हे अंदमानचं सगळ्यात सदर्न मोस्ट आणि साऊथ अंदमानला सेपरेट करते. आणि इकडं काय हे तर साऊथ अंदमानच्या वेस्टला हे काय तर इकडं एक आयलँड आहे, कुठलं ट्राईब्स कुठले ट्राईब आहे ट्राईब आता मला पण आठवण गेली, एकदा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा तुम्ही. हां पुढचा क्वेश्चन ते कॉमेंट सेक्शनमध्ये, मला पण आठवत नाही सध्या, तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा. पुढचा क्वेश्चन काय वरचा क्वेश्चनचा आन्सर आलेलं आहे. हां बायोस्फिअर रिझर्व्ह 11th कोणतं कांचनजंगा. आणि 12th कुठलं आहे तर पचमरी. पचमरी हे 12th, सॉरी पन्ना 12th आहे, पचमरी नाही पन्ना हे 2020 मध्ये ॲड केले काय युनेस्कोच्या लिस्टमध्ये वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्ह. 11 झालं कांचनजंगा 2018 मध्ये केलेलं, आणि 2020 मध्ये पन्ना हे लेटेस्ट ॲडिशन टू द वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये पन्ना बायोस्फिअर रिझर्व्ह. हां पुढचं काय इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट इज द पचमरी बायोस्फिअर रिझर्व्ह लोकेटेड. आताच पाहिलं सगळे बायोस्फिअर रिझर्व्ह झालेत, स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर यायलाच पाहिजे. रिपिटेशन क्वेश्चनची भरपूर आहे यातलेच, त्यामुळे म्हणते 2 क्वेश्चन कन्फर्म आजच्या लेक्चरमधून जशाच तसे उतरतील. हां काय बायोस्फिअर रिझर्व्ह कुठे आहे पचमरी उत्तर प्रदेशमध्ये आहे का नाही, मध्य प्रदेशमध्ये आहे का तर आहे. नंतर केरळ आणि पंजाब. उत्तर प्रदेशमध्ये काय तर एक हे काय दुधवा नॅशनल पार्क आहे, एकमेव नॅशनल पार्क कोणतं दुधवा. आणि इथं काय तीन टायगर रिझर्व आहेत, एक झालं दुधवा, दुसरं आहे पिलीभीत आणि एक आता नवीन ॲडिशन झाले काय तिसरं राणीपूर
टायगर रिझर्व, हे 3 टायगर रिझर्व आहेत. आणि एकमेव नॅशनल पार्क कुठले उत्तर प्रदेशचं, तर दुधवा. हे पहा, उत्तर प्रदेशला पण एक आहे, बिहारला पण एक आहे आणि झारखंडला पण एक आहे. झारखंडला कुठले, बेतला नॅशनल पार्क, बेतला नॅशनल पार्क आणि एक टायगर रिझर्व आहे. झारखंडला कुठलं टायगर रिझर्व आहे, तर पालामऊ, पालामऊ टायगर रिझर्व हे झारखंडला आहे. हे भिटारकनिका, ओडिशाचं जर पाहिले आपण, भिटारकनिका आणि सिमलीपाल नॅशनल पार्क. टायगर रिझर्व कुठलं आहे, सिमलीपाल आणि सतकोसिया हे 2 टायगर रिझर्व. आणि यातलं काय बायोस्फिअर रिझर्व कुठले ओडिशामध्ये, तर सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व. केरळमध्ये अगस्त्यमालाई. पंजाबमध्ये एकही नाही नॅशनल पार्क, पंजाबमध्ये एकही नाही. परत रिपीट करतोय, पंजाब फक्त एलिमिनेशनसाठी फायद्याचं तुम्हाला कुठं जरी ऑप्शनमध्ये आला तर पहिल्यांदा एलिमिनेट करून टाकायचं पंजाब. हां, विच इंडियन वाईल्ड लाईफ सँक्च्युरी इज द होम फॉर एशियाटिक लायन. एशियाटिक लायनसाठी खालीलपैकी कुठली म्हणजे होम आहे एशियाटिक लायनचं, तर आन्सर काय, एशियाटिक लायनचं होम काय, तर गीर. काय, गीर. गीर हे एशियाटिक लायनचं होम आहे. म्हणजे वर्ल्डमध्ये फक्त एका जागेवर एशियाटिक लायनची पॉप्युलेशन आहे, ते कुठे, गीर नॅशनल पार्क किंवा गीर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. कान्हा, कान्हा कुठे, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये नॅशनल पार्क भरपूर आहेत, किती, 11. नंतर बांधवगड कुठे आहे, बांधवगड पण मध्य प्रदेशमध्येच आहे. सारिस्का, सारिस्का आता पाठ झाला असेल, सारिस्का कुठे, राजस्थानमध्ये. एकदा चला गुजरातचे परत एकदा पाहू, गुजरातमध्ये कुठले कुठले आहेत. गुजरात रिपिटेशन होते पण तुमच्याच फायद्याचं आहे. गुजरातचं काय, ब्लॅक बक. दुसरं गीर. तिसरं मरीन, मरीनलाच काय म्हणतात, गल्फ ऑफ कच्छ. आणि चौथं वंसदा. आता याच्याबरोबर मध्य प्रदेशचे पहा, मध्य प्रदेश, मध्य प्रदेश हे सेंटरला. तर मध्य प्रदेशमध्ये कुठले, तर एक आहे बांधवगड, दुसरे डायनासोर फॉसिल, तिसरं गुगवा फॉसिल, चौथं कान्हा, पाचवं कुनो, सहावं माधव, सातवं पन्ना, आठवं पेंच, नववं संजय, 10वं सातपुरा आणि 11वं वनविहार. हे मध्य प्रदेशचे 11 नॅशनल पार्क. लक्षात ठेवायचे सगळे, इम्पॉर्टंट आहे. वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ते लक्षात राहणार नाहीत, ॲटलिस्ट नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व तरी लक्षात ठेवा. आणि बायोस्फिअर रिझर्व तर 100%, म्हणजे बायोस्फिअर रिझर्वचा एक क्वेश्चन आला, 18 आहेत, 18 पैकी एक आलं तर 100% आलंच पाहिजे बायोस्फिअर रिझर्वचं. बायोस्फिअर रिझर्व 100% यायलाच पाहिजेत. पुढचं काय, विच इंडियन, हां झालं ह्या. हां, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट मँग्रोव्ह फॉरेस्ट. मँग्रोव्ह फॉरेस्ट बद्दल खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट करेक्ट नाहीये. ऑप्शन ए काय, मँग्रोव्ह ट्रीज ग्रो इन एरियाज विथ ऑक्सिजन रिच सॉइल. ऑप्शन बी काय, मँग्रोव्ह फॉरेस्ट स्टॅबिलाइज द कोस्टलाइन रिड्यूसिंग इरोजन. ऑप्शन सी काय, दे कॅन नॉट विथस्टँड फ्रीजिंग टेम्परेचर. ऑप्शन डी काय, मँग्रोव्ज आर सॉल्ट टॉलरंट हर्ब्स. काय, तर पहिला ऑप्शन काय, मँग्रोव्ह ट्रीज ग्रो इन एरियाज विथ ऑक्सिजन रिच सॉइल. ऑक्सिजन रिच सॉइल असतात का, तर नाही. ते काय, मार्शी लँडमध्ये जिथं सॉल्ट टॉलरंट रूट्स आहेत, त्यांच्या रूट्सला काय म्हणतात, मँग्रोव्हच्या रूट्सला म्हणतात. क्वेश्चन येऊ शकतो, न्यूमॅटोफोर्स. न्यूमॅटोफोर्स हे मँग्रोव्हचे रूट्स आहेत. आता खालचे 3 स्टेटमेंट आता बरोबर नव्हतं विचारलं होतं. ऑक्सिजन रिच सॉइलमध्ये आहे का, तर नाही. तिथं काय, मार्शी लँड आहेत, मार्शी मडी लँडमध्ये मँग्रोव्ज येतात. मँग्रोव्ज कुठे, आपलं सगळ्यात लार्जेस्ट सुंदरबनचं. आता मँग्रोव्हचे एक्झाम्पल विचारले तर 2 लक्षात ठेवायचं, एव्हिसिनिया, दुसरं रायझोपस. हे 2 मँग्रोव्हचे एक्झाम्पल. परत मँग्रोव्ह फॉरेस्ट काय, कोस्टलाइन इकोसिस्टमला स्टॅबिलाइज करतात. आता जर सुनामी वगैरे आला तर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणून हे ॲक्ट करतात, म्हणजे सुनामीपासून प्रोटेक्ट करण्यासाठी. दे कॅन नॉट विथस्टँड फ्रीजिंग टेम्परेचर, ते फ्रीजिंग टेम्परेचर पण टॉलरेट करू शकतात. तिसरं काय, मँग्रोव्ज आर सॉल्ट टॉलरंट हर्ब्स. बरोबर आहे, सॉल्ट टॉलरंट आहेत का, तर आहेत. ते सॉल्ट टॉलरंट म्हणजे त्यांचं एक स्पेसिफिक मॉडिफिकेशन, ते सॉल्टी लँडमध्ये किंवा मार्शी लँडमध्ये पण सर्वही करू शकतात. त्यांचे रूट जमिनीत नाही आहेत.
जमिनीत फक्त होल्ड करतात त्यांचं ट्रंक, आणि रूट्स असे बाहेर बाहेर आलेले असतात. जमीन आहे, जमिनीच्या बाहेर असं कोनिकल हे झाड, आणि हे असे कोनिकल रूट्स आलेले असतात, आणि त्याच्यावर असे न्यूमॅटोपोर्स असतात रूट्सवर. पुढचा क्वेश्चन काय, व्हॉट टाईप ऑफ फॉरेस्ट आर फाउंड इन सुंदरबन्स. आताच एक्झाम्पल काय, तर मँग्रोव्ह फॉरेस्ट. मँग्रोव्ह फॉरेस्ट कुठे सापडतात, तर सुंदरबन्समध्ये. पुढचं, इन विच स्टेट इज द माउंट काय, मुदुमलाई नॅशनल पार्क लोकेटेड. मुदुमलाई नॅशनल पार्क कुठे आहे. ए ऑप्शन आंध्र प्रदेश, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी तामिळनाडू. आपण तामिळनाडूचे पाहिलं नाही, आता या तीन स्टेटचं पाहिलं होतं, त्याच्यामध्ये मुदुमलाई सारखं नाव आलं का, तर नाही. तामिळनाडूमध्ये मुदुमलाई नॅशनल पार्क आहे. तामिळनाडूमध्ये बायोस्फियर रिझर्व कुठलं आहे, एक आहे अगस्त्यवनला आहे, जे की केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरला आहे, आणि दुसरं काय, गल्फ ऑफ मन्नार. हे तामिळनाडूचे नॅशनल पार्क कुठले आहेत, तर पहिलं गिंडी नॅशनल पार्क, काय गिंडी. दुसरं गल्फ ऑफ मन्नार मरीन नॅशनल पार्क. तिसरं काय, इंदिरा गांधी किंवा त्यालाच काय म्हणतात, अन्नामलाई नॅशनल पार्क. चौथं मुदुमलाई. पाचवं मुखुर्ती. मलाई आलं की त्यामध्ये काय, तामिळनाडू, काय अन्नामलाई, मुदुमलाई, नंतर गल्फ ऑफ मन्नार, गिंडी आणि मुकुर्थी, हे तामिळनाडूचे झाले. आता याचबरोबर आता अंदमान निकोबार दिसलं इकडं, त्यामुळे अंदमान निकोबारचे लक्षात ठेवा. इंग्लिश नाव आलं कुठं, तर काय म्हणायचं, अंदमान निकोबारला इंग्लिश नाव काय काय. अंदमान निकोबारला कॅम्पबेल बे एक, नंतर गॅलथिया, हे सगळे काय इंग्लिश नाव आहेत. एक दोन आहेत आपले, महात्मा गांधीचे काही, झाशी राणी हे, नंतर महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क, नंतर मिडल बटन, नंतर माउंट हॅरिएट, नंतर नॉर्थ बटन, नंतर राणी झाशी. म्हणजे दोन नावं सोडून बाकी सगळे इंग्लिश आहेत. सॅडल पीक हायेस्ट पीक ऑफ अंदमान निकोबार आयलंड, आणि साऊथ बटन. म्हणजे महात्मा गांधी आणि राणी झाशी हे दोन सोडून बाकी नावं आले तर कुठं, इंग्लिश नाव आले तर कुठं, तर अंदमान आणि निकोबार आयलँड. लक्षात ठेवा, राणी झाशी आणि महात्मा गांधी सोडून बाकी सगळे इंग्लिश नाव. साऊथ बटन, मिडल बटन, नॉर्थ बटन हे बटनच 3 आहेत. बाकी हॅरिएट, माउंट हॅरिएट, कॅम्पबेल, परत बघा एकदा सॅडल पीक. हां, काय आहे तर मुदुमलाई कुठे, तामिळनाडूमध्ये. डॅश इज नॉट अ नोटिफाईड बायोस्फिअर रिझर्व इन इंडिया. नोटिफाईड बायोस्फिअर रिझर्व नाही आहे. तर 18 बायोस्फिअर रिझर्व होते, त्यापैकी एक आता यातलं नोटिफाईड नाही आहे. तर बघा काय, नल्लामल्ला ऑप्शन ए, ऑप्शन बी निलगिरी, ऑप्शन सी पचमरी, ऑप्शन डी काय अगस्त्य मलाई. काय सांगितलं होतं, हे सगळ्यात पहिलं आहे जंक्शनला, पचमरी मध्य प्रदेश, अगस्त्य मलाई बॉर्डर ऑफ तामिळनाडू अँड केरळा, आणि हे काय नल्लामल्ला पण नाही दिलं, नल्लामलाई हे नाही आहे बायोस्फिअर रिझर्व. लक्षात ठेवा. पुढचा, विच इंडियन स्टेट इज नॉट अमॉंग द टॉप 5 इन टर्म्स ऑफ फॉरेस्ट कव्हर एरिया. फॉरेस्ट कव्हर एरियामध्ये टॉप 5 मध्ये नसलेली स्टेट कुठली आहे, तर कुठली आहे, तर आन्सर आहे पंजाब. तर पहिली कुठली स्टेट आहे, फॉरेस्ट कव्हर एरियाचा म्हणजे एरियानं कुठली सगळ्यात जास्त, तर पहिली आहे मध्य प्रदेश, नंतर अरुणाचल प्रदेश, नंतर छत्तीसगड, नंतर महाराष्ट्र. असा सिक्वेन्स हा आहे, म्हणजे एरियानं सगळ्यात जास्त आहे मध्य प्रदेश. आता डेन्सिटी ऑफ फॉरेस्ट कव्हर, जर डेन्सिटी अशी आली तर डेन्सिटीने काय, पहिलं अरुणाचल प्रदेश. लक्षात ठेवायचं, डेन्सिटी म्हणजे एरिया, म्हणजे स्टेटच्या एरियानुसार त्याचं हे जास्त आहे फॉरेस्ट कव्हर तिथं. मध्य प्रदेशमध्ये एरिया सगळ्यात जास्त आहे, डेन्सिटी नाही, एरियानं. आता रेड डेटा बुक प्रोव्हाइड्स डेटा ऑन काय, ऑप्शन ए रेड लायन्स, ऑप्शन बी इंडेंजर्ड प्लांट्स अँड ॲनिमल्स, ऑप्शन सी लिस्ट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, ऑप्शन डी रेड बर्ड्स. तर कशासाठी रेड डेटा बुक तुम्हाला सांगितलं होतं, IUCN पब्लिश करतं काय, रेड डेटा बुक. IUCN काय, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. तर हे इंडेंजर्ड प्लांट्स आणि ॲनिमलचं काय करतं, तर लिस्ट प्रोव्हाइड करतं एक रेड डेटा बुकमध्ये, प्लांट्स आणि ॲनिमल्स बोथ. हां, विच ऑफ द फॉलोइंग वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज इज लोकेटेड इन गोवा. गोवामध्ये कुठली, आता तुम्हाला सांगितलं गोवाचं काय होतं, एक होतं काय मोल्लेमलाच दुसरं नाव काय म्हटलं होतं, एक लिहिलं होतं, तर भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. ऑप्शन काय होतं इथं, भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, ऑप्शन बी चिनार वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, ऑप्शन सी इंटरव्ह्यू आयलँड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, आणि ऑप्शन डी
दांडेली वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. तर यातलं काय भगवान महावीर. चिनार कुठे आहे तर चिनार आहे केरळमध्ये. आता इंग्लिश नाव आलं एक, इंग्लिश नाव हे कुठे आहे तर इंग्लिश नाव अंदमान आणि निकोबार. चला अंदमान निकोबारचं मगाच काय होतं तर आयलँड होतं एक. आयलँड कुठलं होतं तर सेंटिनेल आयलँड. सेंटिनेल आयलँड कुठे साऊथ अंदमानच्या वेस्टला. साऊथ अंदमानच्या वेस्टला, वेस्ट बोर्डवर राईट साईडला. काय द सिमलीपाल बायोस्फियर रिझर्व दॅट प्रमोट्स कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड अल्टरनेटिव्ह लाईव्हलीहूड इज लोकेटेड इन. ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी राजस्थान. तर कुठं लोकेटेड आहे सिमलीपाल? सिमलीपाल लोकेटेड आहे ओडिशामध्ये. सिमलीपाल, सिमलीपाल प्लस ओडिशामध्ये काय टायगर रिझर्व कुठले सिमलीपाल आणि सतकोसिया. सतकोसिया टायगर रिझर्व. आणि नॅशनल पार्क कुठले सिमलीपाल आणि दुसरे भिटारकनिका. भिटारकनिका म्हणजे सिमलीपाल काय आहे सिमलीपाल आहे एकतर पहिलं नॅशनल पार्क पण आहे प्लस टायगर रिझर्व पण आहे आणि काय सिमलीपाल काय बायोस्फियर रिझर्व. बायोस्फियर रिझर्व पण आहे म्हणजे सिमलीपाल तिन्ही नॅशनल पार्क, टायगर रिझर्व आणि बायोस्फियर रिझर्व. मध्य प्रदेशचं पाहिलं सगळं. मध्य प्रदेशमध्ये कुठलेत तर पन्ना, पचमरी आणि काय अचानकमार, अमरकंटक ते बॉर्डरला आहे. मध्य प्रदेशमध्ये टायगर रिझर्व. टायगर रिझर्व लेटेस्ट ॲडिशन. टायगर रिझर्व कुठले आहेत तर एक आहे रातापानी. रातापानी टायगर रिझर्व हे लेटेस्ट वाले लक्षात ठेवा. रातापानी आणि दुसरं काय आहे तर दुसरं आहे माधव. माधव रिझर्व हे मध्य प्रदेशमध्ये लक्षात. आणि उत्तर प्रदेशचं लेटेस्ट ॲडिशन कुठले तर रानीपूर. आणि एक निमकरोली बाबावरून आहे करौली. करौली. आणि अजून एक आहे ह्याच्यात काय रामगड विषधारी. रामगड विषधारी. विषधारी हे राजस्थानचे आहेत. करौली आणि रामगड विषधारी. निमकरोली बाबावरून नाही ते फक्त लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवण्यासाठी कुठलं राजस्थानमध्ये एक करौली नावावरून एक आलंय ते निमकरोली बाबाच्या नावावरून लक्षात ठेवा. काय करौली टायगर रिझर्व. उत्तर प्रदेशमध्ये दुधवा, पिलीभीत आणि रानीपूर 3. फेअर इज ओरांग टायगर रिझर्व लोकेटेड इन इंडिया. ओरांग टायगर रिझर्व इंडियामध्ये कुठं लोकेटेड आहे? ए महाराष्ट्र, बी हिमाचल प्रदेश, सी तेलंगणा आणि डी आसाम. कुठे आहे टायगर रिझर्व तर आसाममध्ये. आसाममध्ये नॅशनल पार्क किती आहेत 7 ते लक्षात ठेवायचे. एक ट्रिक आहे आर मंक्ट. आर मंक्ट हे डी हे के. आर मंक्ट हे मंक आहे ना साधू MONK हे सगळे टायगर रिझर्व आहेत. मानस, मानस, ओरांग कलर चेंज करू जरा. ओके काय मानस, मानस, ओरांग, ओरांग, नामेरी हे टायगर रिझर्व लिहितो आपण. आणि हे काय काझीरंगा. काझीरंगामध्ये काय 1 हॉर्न रायनोसेरॉस. काझीरंगा हे झाले टायगर रिझर्व. येलो टायगर असतो म्हणून येलोमध्ये लिहिलं. चला आता नॅशनल पार्क कुठले आहेत? नॅशनल पार्क ग्रीनमध्ये लिहितो. आता हे झालं रायमोना. रायमोना हे जरा विजिबल नाही चेंज करू कलर. काय हां रायमोना. चला रायमोना नॅशनल पार्क हे 7ची 7 आर मंक्ट. नंतर हे दिब्रू सायखोवा. दिब्रू सायखोवा काय बायोस्फियर रिझर्व पण आहे का तर नाहीये. दिहिंग पतकई वरचं अरुणाचल प्रदेशचं हे सॉरी दिहिंग पतकई दिहांग दिबांग आहे. दिहांग दिबांग अरुणाचल प्रदेशचं बायोस्फियर रिझर्व. आणि हे काय दिब्रू सायखोवा झालं आणि दिहिंग पतकई नॅशनल पार्क. दिहिंग पतकई PATKAI. ओके हां हे झाले व्हाईटमध्ये लिहिलेले फक्त नॅशनल पार्क आहेत आणि येलोमध्ये लिहिलेले नॅशनल पार्क प्लस टायगर रिझर्व. रायमोना, मानस, ओरांग, नामेरी, काझीरंगा, दिब्रू सायखोवा आणि दिहिंग पतकई हे आसामचे लक्षात ठेवा.
पुढचा क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग मॅचेस इज इनकरेक्ट. काय, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कशासाठी फेमस आहे, टायगरसाठी. काझीरंगा नॅशनल पार्क कशासाठी आहे, तर रायनोसिरस, आताच सांगितलं होतं. लिटल रन ऑफ कच कशासाठी, वाईल्ड लाईफसाठी. चौथं काय, कान्हा नॅशनल पार्क. कान्हा नॅशनल पार्क बर्डसाठी दिलेलं आहे, तर बर्डसाठी नसून ते कशासाठी आहे, तर हे टायगरसाठीच आहे कान्हा. पण कान्हा नॅशनल पार्क. कान्हा कुठे, मध्य प्रदेश. लिटल रन ऑफ कच कुठे, तर गुजरात. काझीरंगा आसाम. आताच पाहिलं. जिम कॉर्बेट उत्तराखंड. पुढचा, दिहिंग पतकई वाईल्ड लाईफ सँक्च्युरी इज लोकेटेड इन. दिहिंग पतकई नॅशनल पार्क आत्ताच पाहिले, तर कुठं असणार आहे, तर दिहिंग पतकई आहे आसाममध्ये. आसाममध्ये दिहिंग पतकई वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. अरुणाचल प्रदेशमध्ये कुठले आहेत, तर नामदफा आणि मोलिंग नॅशनल पार्क, हे 2 नॅशनल पार्क आहेत. मेघालयामध्ये कुठले आहेत, बालफाक्रम आणि नोकरेक. नागालँडमध्ये कुठले आहेत, तर इंटंकी नॅशनल पार्क. पुढचा हां, पुढचं काय, हाऊ मेनी स्केड्युल्स आर देअर इन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये किती स्केड्यूल आहेत, तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये 6 स्केड्यूल होते. म्हणतोय होते. आता वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टचं अमेंडमेंट झाली कधी, 2022 मध्ये. आता 6तून किती केले, 6चे 4 केलेले आहेत. 6 मध्ये कसं होतं, पहिले 2 स्केड्यूल सगळ्यात जास्त प्रोटेक्शन होतं, 3 आणि 4ला जरा कमी प्रोटेक्शन. 5वं हे वर्मिन होते, तर वाईल्ड लाईफ वॉर्डन, जो स्टेट वाईल्ड लाईफ वॉर्डन होता, त्याच्या परमिशननं ह्या वर्मिनला आपण मारू शकत होतो. आणि 6वं काय होतं, 6व्यामध्ये होते प्लांट्स. आता हे 4 कुठले कुठले गेलेत, तर पहिले 3 प्रोटेक्शननुसार 1 2 3, जसं खाली येऊ तसं प्रोटेक्शन डिक्रीज होत जाते. आणि चौथं जे स्केड्यूल आहे, हे आपण लिहितो ते स्केड्यूल्स आहेत, 1 ते 6 हे सगळे. पहिलं स्केड्यूल, दुसरं स्केड्यूल, तिसरं स्केड्यूल 6वं, 5व्यामध्ये वर्मिन आणि 6व्यामध्ये प्लांट. इकडं पहिल्यामध्ये. आता इकडं 4 स्केड्यूलमध्ये 4थ्यामध्ये साइट्सच्या स्पीशीज आहेत. साइट्स काय आहे, कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड एंडेंजर्ड स्पीशीज, हे साइट्स आहेत. तर आत्ता जर क्वेश्चन आला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या 2022च्या अमेंडमेंटनुसार किती स्केड्यूल आहेत, तर टोटल 4 स्केड्यूल आहेत. हा क्वेश्चन कन्फर्म आहे, हॉट क्वेश्चन, म्हणजे एक्सपेक्टेड आहे, म्हणजे 4 स्केड्यूल आहेत. NTPCला हा पडणार आहे. पुढचं काय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लोकेटेड इन आसाम. आसाममध्ये पुढीलपैकी काय लोकेटेड नाही, तर आपण सगळे नॅशनल पार्क पाहिलेत. तर कुठलं, पहिले काझीरंगा नॅशनल पार्क, दुसरे नामेरी नॅशनल पार्क, तिसरं आरमंगमध्ये बघा आहेत का, तर हे 3 आहेत. आणि डंपा टायगर रिझर्व. डंपा टायगर रिझर्व आहे का, तर नाहीये. डंपा टायगर रिझर्व कुठे आहे, तर मिझोराममध्ये. काय, डंपा टायगर रिझर्व कुठं, मिझोराम. पुढचा, इंडियाज फर्स्ट मरीन नॅशनल पार्क इज सिच्युएटेड इन. इंडियाचं पहिलं मरीन नॅशनल पार्क कुठं सिच्युएटेड आहे, तर पहिला ऑप्शन काय, गल्फ ऑफ मन्नार. ऑप्शन बी आहे चेन्नई. ऑप्शन सी आहे गल्फ ऑफ कच. आणि ऑप्शन डी आहे जामनगर. तर आन्सर काय, गल्फ ऑफ कच हे इंडियाचं पहिलं मरीन पार्क आहे. मरीन नॅशनल पार्क नाही, फक्त मरीन पार्क. कुठं, तर गल्फ ऑफ कच. पुढचं, गव्हर्नमेंट ग्रांट्स 51st टायगर रिझर्व स्टेटस फॉर सँक्च्युरीज स्पॅनिंग फॉरेस्ट ऑफ. काय, गव्हर्नमेंट ग्रांट्स 51st टायगर रिझर्व स्टेटस फॉर सँक्च्युरीज स्पॅनिंग फॉरेस्ट ऑफ. पहिलं, ए आंध्र प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी तामिळनाडू आणि डी मध्य प्रदेश. तर याचा आन्सर काय, तर तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये हे काय, 51st टायगर रिझर्व हे तामिळनाडूमध्ये झालेले. पुढचं, डॅश वॉज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ युरेनियम इन द वर्ल्ड. डॅश वॉज कोणतं, तर कुठलं होतं युरेनियम प्रोड्युसर, म्हणजे 2019 मध्ये कुठलं होतं सगळ्यात जास्त प्रोडक्शन. ऑप्शन ए नामिबिया, ऑप्शन बी कझाकिस्तान, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया आणि ऑप्शन डी रशिया. काय, तर कझाकिस्तान हे लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ युरेनियम आहे, म्हणजे होतं हे 2019 मध्ये. आता इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन युरेनियमचं कुठली स्टेट करते, तर युरेनियमचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन कोण करतं इंडियामध्ये, तर आंध्र प्रदेश ही स्टेट युरेनियमचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन करते. आपण आता मिनरल्स आणि त्याचं लेक्चर एक उद्या घेणार आहे, ते मिनरल्स आणि
रिझर्व म्हणजे स्टेटमध्ये कुठले मिनरल्स सगळ्यात जास्त भेटतात वगैरे सगळं उद्या पाहणार आहे आपण. द येलोस्टोन नॅशनल पार्क इज लोकेटेड इन. येलोस्टोन नॅशनल पार्क ही कुठल्या कंट्रीमध्ये लोकेटेड आहे खालीपैकी? ऑप्शन ए कॅनडा, ऑप्शन बी USA, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी स्पेन. तर येलोस्टोन नॅशनल पार्क कुठे? USA मध्ये. येलोस्टोन नॅशनल पार्क काय आहे? तर जगातलं फर्स्ट नॅशनल पार्क आहे. जगातलं पहिलं नॅशनल पार्क कुठलं आहे? तर येलोस्टोन नॅशनल पार्क आहे. पुढचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इज नॉट प्रेझेंट इन इंडिया? बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इंडियामध्ये प्रेझेंट नाही. ऑप्शन ए सुंडालँड, ऑप्शन बी इंडो बर्मा, ऑप्शन सी वेस्टर्न घाट्स आणि ऑप्शन डी वॉलेसिया. तर कुठलं नाहीये? तर वॉलेसिया. इंडियाचे कुठले 4 हॉटस्पॉट? इंडियाचे हे 3 झाले. कुठले? सुंडालँड, इंडो बर्मा आणि वेस्टर्न घाट्स. आणि याच्यात काय राहिलं? हिमालयाज. काय हिमालयाचं ईस्टर्न आणि वेस्टर्न हे करतात, पण 4 बरोबर आहे. वॉलेसिया कुठे? तर इंडोनेशिया. इंडोनेशिया नॉर्थ साऊथ ईस्ट कंट्री आहे. इंडोनेशियामध्ये काय? तर वॉलेसिया हॉटस्पॉट आहे. पुढचं नेक्स्ट क्वेश्चन काय? विच ऑफ द फॉलोइंग फॉरेस्ट इज नोन ॲज मॉन्सून फॉरेस्ट? खालीलपैकी कुठलं फॉरेस्ट हे मॉन्सून फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं? ऑप्शन ए माउंटेन फॉरेस्ट, ऑप्शन बी कोनिफेरस, ऑप्शन सी ट्रॉपिकल एव्हरग्रीन आणि ऑप्शन डी ट्रॉपिकल डेसिडियस. तर ट्रॉपिकल डेसिडियसमध्ये पाऊस पडतो म्हणजे त्यामुळं त्याला काय म्हणतात? मॉन्सून फॉरेस्ट असं पण म्हटलं जातं. काय? ट्रॉपिकल डेसिडियस. माउंटेन फॉरेस्ट म्हणजे माउंटेनवर ते माउंटेनलाच माउंटेन असं आहे. कोनिफेरसमध्ये काय? जे पाईन वगैरे आपले ट्रीज येतात ते कोनिफेरस. ट्रॉपिकल एव्हरग्रीन इक्वेटरवर. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1936 टू सेव्ह द एंडेंजर्ड स्पीशीज ऑफ. कुठली एंडेंजर्ड स्पीशीज सेव्ह करण्यासाठी जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आपण इस्टॅब्लिश केलं? तर ऑप्शन ए आहे पिकॉक, ऑप्शन बी आहे व्हाईट एलिफंट, ऑप्शन सी आहे बेंगॉल टायगर, ऑप्शन डी आहे ब्लू व्हेल. तर यात बेंगॉल टायगरला सेव्ह करण्यासाठी आपण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, तेव्हाचं हेली नॅशनल पार्क हे इस्टॅब्लिश केलं बेंगॉल टायगरला सेव्ह करण्यासाठी. डॅश इज अ बायोस्फिअर रिझर्व इन इंडिया दॅट इज ऑल्सो युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. याच्यातलं कुठलं बायोस्फिअर रिझर्व आहे जे युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट काय आहे? तर कुठलं युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट असलेलं? तर याच्यातले सुंदरबन्स. सुंदरबन्स हे नॅशनल पार्क प्लस युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे. नॅचरल सुंदरबन्स नॅशनल पार्क. पुढचं राजाजी नॅशनल पार्क इज लोकेटेड इन. राजाजी नॅशनल पार्क कुठे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी उत्तराखंड. आपण आता वेळा पाहिले राजाजी कुठे आहे? तर उत्तराखंड. पुढचं मँग्रोव्ह फॉरेस्ट आर फाउंड इन. मँग्रोव्ह फॉरेस्ट कुठं सापडतात? तर ए आहे थार डेझर्ट, बी आहे कोस्ट इन्फ्लुएन्स बाय टाइड्स, सी आहे विंध्यन माउंटेन रिजन आणि डी आहे अप्पर हिमालयन रिजन. तर जिकडे टाइड्स म्हणजे सॉल्टी लँड मार्शेस वगैरे आहेत, कोस्ट इन्फ्लुएन्स्ड बाय टाइड्स, तिकडे मँग्रोव्ह फॉरेस्ट दलदलीच्या भागात. विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल पार्क्स इज अन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. नॅशनल पार्क खालीलपैकी कुठलं युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट आहे? तर ऑप्शन ए आहे दुधवा नॅशनल पार्क, बी आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, सी आहे काझीरंगा नॅशनल पार्क आणि डी आहे पेरियार नॅशनल पार्क. तर वर्ल्ड हेरिटेज साईट असलेले कुठले? काझीरंगा आणि मानस बोथ आसामचे दोन्हीही वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत युनेस्कोची. पुढचा काय? सुंदरबन्स इन वेस्ट बेंगॉल इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश. काय? तर कशाचं? तर मँग्रोव्ह फॉरेस्ट, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट, ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट आणि माउंटेन फॉरेस्ट. सुंदरबन्स काय आहे? आता बघितलंय लार्जेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट इन वर्ल्ड. तर हे वेस्ट बेंगॉलचं 30% आहे. तर ते 30% आहे म्हणून हे लार्जेस्ट नाही आहे. तर बांगलादेश आणि आपलं मिळून बांगलादेशकडे किती आहे सुंदरबन्सचा भाग? 70% आणि आपल्याकडं जवळपास 30% भाग सुंदरबन्सचा आहे. त्यामुळे आपल्याकडचं फक्त वर्ल्डचं सगळ्यात लार्जेस्ट नाही. तर आताच सांगितलं काय? गुजरातमध्ये सगळ्यात लार्जेस्ट म्हणजे मँग्रोव्ह फॉरेस्ट जर कुठं असेल तर गुजरातमध्ये इंडियाचं, आणि वर्ल्डचं कुठे आहे? आपलं आणि बांगलादेशचं मिळून कुठं? सुंदरबन. आता व्हॉट टाईप ऑफ ट्रीज आर फाउंड इन माउंटेन फॉरेस्ट इन इंडिया? ऑप्शन ए ची, ऑप्शन बी ॲश, सी कॅक्टस आणि डी मॅपल. तर यालाच काय? पाईन ट्री हे कुठं? तर माउंटेन फॉरेस्टमध्ये मिळतात.
द मुर्लेन नॅशनल पार्क इज लोकेटेड इन विच स्टेट? मुर्लेन कुठल्या स्टेटमध्ये आहे? ऑप्शन ए तेलंगणा, बी हिमाचल प्रदेश, सी मिझोराम आणि डी झारखंड. तर कुठे आहे? तर हे आहे मिझोराममध्ये. आपण पाहिले मुर्लेन आणि दुसरं काय मिझोराममध्ये मुर्लेन एक झालं आणि ब्लू माउंटेन्सलाच काय फोंगपुई. झारखंडमध्ये कुठलं? बेतला. हिमाचल प्रदेशमध्ये आहेत 6. तेलंगणामध्ये कासू ब्रह्मानंद रेड्डी. परत पुन्हा काय मृगावनी कासू ब्रह्मानंद रेड्डी आणि महावीर वनस्थली. हे 3 कुठे आहेत? तेलंगणामध्ये. पुढचा सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क इज ब्युटिफुल रिप्रेझेंटेशन ऑफ द रेन फॉरेस्ट ऑफ कुठलं? सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क. आताच पाहिलं आपण सायलेंट व्हॅली कुठे आहे? ऑप्शन ए मेघालया, बी केरळा, सी सिक्कीम आणि डी मणिपूर. तर सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क कुठे आहे? केरळामध्ये. तिथं शोला आलं तर केरळाचे नॅशनल पार्क आहेत. शोला, मधिकेट्टन शोला, पम्बदम शोला हे सगळे केरळचे आहेत. आणि सायलेंट व्हॅली पण कुठं? केरळ. म्हणजे ॲक्च्युली ट्राय जंक्शन आहे, पण लक्षात ठेवायचं आहे. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क एकदा बघाच. हे केरळ. काय? अनामुडी शोला, एराविकुलम, मथिकेट्टन शोला, पम्बडम शोला, पेरियार आणि हे सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क. तेलंगणाचे कुठले? महावीर वनस्थली, कासू ब्रह्मानंद रेड्डी, मृगावनी. ओडिशा भिटरकनिका, सिमलीपाल. बेतला कुठलं? झारखंडचं. आंध्र प्रदेश पापिकोंडा, राजीव गांधी, श्री व्यंकटेश्वरा. तामिळनाडूच कुठलं? गिंडी, गल्फ ऑफ मन्नार मरीन, इंदिरा गांधीला, अन्नामलाई, मधुमलाई आणि मुकुर्थी. आणि आता आपण काय पाहिलं होतं? हिमाचल प्रदेश एकदा पाहून घ्या. हिमाचल प्रदेशमध्ये कुठले? हिमाचल प्रदेश कुठं? लडाखच्या आणि उत्तराखंडच्या मध्ये. ग्रेट हिमालयन, इंदर किला, खीरगंगा, पिन व्हॅली आणि सिंबल बारा. हे कुठलेत? हिमाचल प्रदेशचे. काय? ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, इंदर किला, खीरगंगा, पिन व्हॅली आणि सिंबल बारा. आणि इथं बायोस्फिअर रिझर्व कुठले? तर कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व, जे की युनेस्कोच्या काय मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम मध्ये नाही. पुढचा सायलेंट व्हॅली झालं. पुढचं काय? चिलिका लेक इज फेमस फॉर विच ऑफ द फॉलोइंग बर्ड्स ऑर ॲनिमल? चिलिका लेक खालीलपैकी कुठल्या बर्ड किंवा ॲनिमल साठी फेमस आहे? ए रायनोसेरस, बी मस्क डिअर, सी पेंग्विन्स आणि डी फ्लेमिंगोज. तर चिलिका लेक आहे कुठं? चिलिका लेक लार्जेस्ट सॉल्ट वॉटर किंवा काय ब्रॅकिश वॉटर लेक इन एशियामधला लार्जेस्ट आहे आणि वर्ल्डचं सेकंड लार्जेस्ट लगून आहे चिलिका लेक ओडिशाचा. तर इथं काय सापडतात? काय? तर फ्लेमिंगोज येतात. पुढचा काय? विच ऑफ द फॉलोइंग हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज अ मरीन नॅशनल पार्क बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर मरीन कॉन्झर्वेशन इन 1982. तर काय खालीलपैकी कुठलं मरीन नॅशनल पार्क मरीन कॉन्झर्वेशनसाठी 1982 मध्ये डिक्लेअर केलं होतं? तर याचा आन्सर काय? गल्फ ऑफ कच्छ हे 1982 मध्ये काय मरीन नॅशनल पार्क म्हणून डिक्लेअर केलं होतं. कोण? गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं. एक तास झाला असेल. पुढे किती राहिलेत? 2 राहिलेत. चला 2 लास्टचे बघून घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल हायवे पासिंग थ्रू द काझीरंगा नॅशनल पार्क इज इम्पोजिंग की थ्रेट फॉर वाईल्ड लाईफ? तर काझीरंगा नॅशनल पार्कला एक की थ्रेट खालीलपैकी कुठला नॅशनल हायवे क्रिएट करतोय? तर नॅशनल हायवे 37. हा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे न्यूज मधले असल्यामुळं डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर. पुढचं काय? फेअर इज कान्हा टायगर रिझर्व. कान्हा टायगर रिझर्व कुठं लोकेटेड आहे? तर कान्हा टायगर रिझर्व आहे मध्य प्रदेशमध्ये. इकडं काय? इथं कावल टायगर रिझर्व. महाराष्ट्रामध्ये 4-5 आपण पाहिले जातात. उत्तर प्रदेशमध्ये पिलीभीत, दुधवा आणि काय राणीपूर हे झाले. आणि आता आपली बॅच आता एक CGL ची बॅच सुरू करतोय आपण. कधी? तर 26 ला डेमो आहे. जे 25 होतं ते एक दिवस पोस्टपोन केले, ते लक्षात घ्यायचंय. तर 26 पासून डेमो लेक्चर आहेत. कशाचे? CGL च्या बॅचचे. ते एकदा पाहून घ्या तुम्ही. चला थँक्यू. एवढे हे MCQ आजच्या लेक्चरमधून किमान 2 क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत. ते आजचं लेक्चर परत पाहिलं, एकदा परत जरी पाहिलं तरी ठीक.